नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. नांदुरात विकासाचा जल्लोष. 8 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन उत्साहात संपन्न. नांदुरा शहराच्या विकासाला नवा वेग देणारा ऐतिहासिक सोहळा अखेर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. या भव्य कार्यक्रमाचे लोकार्पण व भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री चैनसुखजी संचेती यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीर मुरेकर विराजमान होत्या. संपूर्ण कार्यक्रम उत्सवाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला नगर उपाध्यक्ष सौ माधुरीताई प्रमोद खोड, नगरसेवक श्री सुधीरभाऊ मुरेकर, बांधकाम सभापती श्री रामसिंह ठाकूर, भाजपा शहराध्यक्ष श्री प्रमोदभाऊ हिवाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अनवर हाजी शेख बाबा पहेलवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री सुनीलभाऊ तांदळे, श्री ब्राह्मानंद चौधरी, श्री विनोद वानखेडे, श्री किशोरभाऊ खैरे, श्री उमेश इंगळे, श्री संदीप तळोले, नगरसेवक श्री संतोष खराडे, श्री संजय फणसे, श्री राहुल घोटी, नगरसेवक जुबेर खान, नगरसेवक श्री अनिल भाऊ जांगडे, श्री प्रमोद कोंड, श्री सनी तेलंग, नगरसेवक मोहम्मद फुरकान मोहम्मद इरफान, नगरसेवक रोशन पांडव, श्री मनोहर मेहानी, श्री अमोल भाऊ राहके, सौ ज्योतिताई तांदळे, श्रीमती रुबीनाताई पटेल, सौ अनिताताई ब्रह्मानंद चौधरी, सौ लताताई ठोंबरे यांची उपस्थिती लाभली. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि इतर अत्यावश्यक नागरी सुविधांशी संबंधित सुमारे 8 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे नांदुरा शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. नांदुराच्या विकासाचा नवा अध्याय आता प्रत्यक्षात सुरू झाला असून या जल्लोषमय सोहळ्याने शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. देखील आहे. तर अशा या दुग्ध शर्करा योग आलेल्या दिवशी आपण नांदुरा शहरातील जवळपास 8 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सन्माननीय आपले लाडके आमदार, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपले चैनूभाऊ संचेती, ज्यांच्या प्रयत्नामुळेच हा निधी आपल्याला मिळालेला आहे, त्यांच्या शुभहस्ते आज आपण करणार आहे. मी आता फार वेळ घेणार नाही कारण आधीच खूप वेळ झालेला आहे. या सभागृहाचा आधी आपल्याला आधीच्या इलेक्शन मध्ये सभागृह सर्वांना बुद्ध उपासक आणि आपल्या उपासिका भगिनी या सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयंत्योत्सव आपण साजरा करीत आहोत.
आणि या निमित्तानं कामगार कल्याण दिवस तसेच महाराष्ट्र दिन हा सुद्धा आपण साजरा करीत आहोत. आपल्या सर्वांना या तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक भाव सदैव असतो की आपल्या हक्काचं घर, आपल्या मालकीचं घर हे असलं पाहिजे आणि त्याची पूर्तता करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपली ही अट मान्य केली. आपल्या आवश्यकतेनुसार जरी आपण एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून राहत असलो, सरकारी जागेवर जरी आपण घर बांधलं असेल तरी ते घर आपल्या नावानं करून देण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाअंतर्गत आपल्या प्रत्येकाच्या नावावर करण्यात येणार आणि त्याचे पट्टे ते सर्टिफिकेट की तुमच्या मालकीची एवढी जागा. आता सुधीर भाऊनी या ठिकाणी सांगितलं की जर ती जागा ज्याच्यावर तुम्ही अतिक्रमण करून राहतात, घर बांधलेलं आहे आणि ती जागा समजा 1000 फुटाची असेल तर आपल्याला 10% रेडी रेकनर प्रमाणे आपल्याला दर द्यावे लागतील. 500 फूट फुकट, पण त्याच्यानंतर जर जास्त जागा असेल तर ते आपल्याला रेडी रेकनर प्रमाणे 10% आणि 1500 फूट असेल तर मग त्याला 15-20% आपल्याला रेडी रेकनर प्रमाणे पैसे जास्त द्यावे लागतील. आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या मालकीचं घर हे मिळण्याकरता आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हा अप्रतिम अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्याकरता आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि जे इथे आले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न तथागत भगवान गौतम बुद्धांचे पाईक आणि आपण सर्वच पाईक आहोत आणि बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकरता एक मोठं भवन तिथे निर्माण करावं अशा प्रकारचा विचार आपण त्या ठिकाणी मांडला होता. आणि आज त्याची पूर्तता हा विषय मी मांडला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला आणि आज आपल्या सेवेमध्ये हे 50 लाख रुपये देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी आता पाठपुरावा येथील आपल्या सर्व लोकांनी केला, नगराध्यक्षांनी केला, सुधीर भाऊंनी केला, आणि आपले नगरसेवक रामसिंग या सर्वांनी केल्यामुळे आज आपल्याला एक नवीन 50 लाखाचं सभागृह या ठिकाणी तयार करता येईल. याचं काम लवकर सुरू होईल. उद्यापासून त्या कामाला परवापासून सुरू म्हणजे सर्व जे कामं सुरू करतोय आपण